एक मोठी बातमी। खासगी क्लासेसमध्ये 12वीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं चिडलेल्या बापानं पोटच्या मुलीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडली आहे। या मारहाणीत त्या मुलीचा मृत्यू झालाय। साधना भोसले असं त्या मुलीचं नाव आहे। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात ही घटना घडली आहे। साधना आटपाडीत 12वीचं शिक्षण घेत होती। वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती। तिला डॉक्टर करण्याचं कुटुंबियांचं स्वप्न होतं। त्यासाठी खासगी शिकवणी लावली होती। त्या शिकवणीत एक सराव परीक्षा झाली होती आणि त्यात तिला कमी गुण मिळाल्यानं वडील चिडले होते। यावेळी कमी गुण का मिळाले असा सवाल विचारत वडिलांनी मुलीला बेदम मारहाण केली। या मारहाणीनंतर त्या मुलीचा मृत्यू झालाय। या प्रकरणी वडील धोंडीराम भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे। धोंडीराम भोसलेसह नेलकरंजी गावात माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आसिफ, अतिशय धक्कादायक बातमी, काय अपडेट? प्राजक्ता, तुम्ही म्हणताय तसंच आहे। धक्कादायक, आपल्या पितानंच आपल्या मुलीचा जीव घेतलेला आहे। ज्यावेळी धोंडीराम भोसले म्हणजे साधनाचे वडील हे घरगुती कार्यक्रमासाठी साधना घरी आली होती। का छोटासा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी साधनाला विचारलं की तुझे मार्क का कमी पडलेत। तर त्यावेळी साधनानं बोलताना वडिलांना विचारलं, तुम्ही पण कलेक्टर झाला असता पण तुम्हाला पण मार्क कमी पडलेत, त्यामुळे तुम्ही शिक्षक झाला। त्यावेळी धोंडीराम भोसले म्हणजे त्या साधनाचे वडील यांना राग अनावर झाला आणि जात्याच्या खुट्ट्याने त्या साधनाला मारहाण केली। की मारहाण एवढी जबरदस्त होती की त्या साधना त्यामुळे बेशुद्ध पडली आणि उद्या सकाळी उठल्यानंतर ती परत का उठली नाही तर तिला साधनाला उपचारादरम्यान दवाखान्यात उपचारासाठी नेलं आणि त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की साधना ही मृत्यू झालेला आहे। एकंदरीत बघितलं तर की मुलांवर किती प्रेशर टाकायचं आणि मुख्याध्यापक जे शिक्षक आहेत आणि किती आपल्या मुलांवर किती प्रेशर टाकतं हे समोर आलेली घटना आहे। यासाठी या प्रकरणी धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली आहे आणि 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे। या प्रकरणी आटपाडी पोलीस तपास करत आहेत। प्राजक्ता, आसिफ, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 20 जून रोजी धरणगाव दौऱ्यावर होते आणि या दौऱ्याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना स्थान देण्यात आलं नव्हतं। यावरून राष्ट्रवादीनं नाराजी व्यक्त केली। राज्यात शालेय शिक्षण अभ्यासक्रमात तिसऱ्या भाषेवरून वाद सुरू आहेत। हिंदी भाषा सक्तीवरून राजकीय घमासान सुरू आहे। केंद्र सरकारनं थोपलेल्या त्रिभाषा सूत्रीमुळे राज्यात मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा असा संघर्ष उभा झालाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सत्ताधाऱ्यांना हिंदी भाषा सक्तीच्या शिक्षणाच्या विरोधात इशारा दिलाय। त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्रे संदर्भात बैठक बोलावली आहे। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। आजपासून हिंदी सक्ती विरोधात मनसे आंदोलन सुरू करणार आहे। राज्यभरातील शाळांच्या बाहेर पालकांच्या सह्यांची मोहीम मनसेकडून राबवली जाणार आहे। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली। कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एकूण 4 पॅनल आणि अपक्ष यांच्यामध्ये लढत होती। त्यासाठी 88.48% उच्चांकी मतदान झालं। शिवसेनेत फूट पडली त्यावेळेस सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते असा मोठा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय। शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता असाही दावा गुलाबराव पाटील यांनी केला। एका पत्रातून ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफुसीचं जळजळीत वास्तव स्पष्ट झालंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय लाखे पाटील यांनी सचिवपदाचा राजीनामा दिलाय। राजीनामा देताना लाखे पाटील यांनी संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। या पत्रात पक्षाच्या पडझडीची कारणं आणि नेत्यांची उदासीनता याबाबत प्रखर शब्दात वस्तुनिष्ठ मांडणी करण्यात आली। राज्य परिवहन महामंडळाची श्वेतपत्रिका आज जाहीर करण्यात येणार आहे। परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सतनाईक यांनी श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश एप्रिल महिन्यात दिले होते। त्यानुसार आता ती जारी करण्यात येणार आहे। महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी ही श्वेतपत्रिका महत्त्वाची ठरणार आहे। यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टला सुरू होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांसोबतच विशेष गाड्यांच्या आरक्षणाला 23 जूनपासून सुरुवात होते। प्रवाशांची वाढती संख्या पाहता मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे मार्गावर यंदाही 250 पेक्षा अधिक गणपती विशेष गाड्या धावणार आहेत। शिर्डी साई मंदिरात महत्त्वाच्या व्यक्तींना दर्शन घेण्यासाठी दिवसभरात केव्हाही दर्शन रांग थांबवावी लागत होती आणि यामुळे रांगेतील सामान्य भक्तांना त्रास सहन करावा लागत होता। परिणामी संस्थांच्या तदर्थ समितीनं VIP दर्शनासाठी 3 वेळा निश्चित केलेल्या आहेत। या ब्रेक दर्शन व्यवस्थेमुळे सामान्यांना दर्शन रांगेत तात्काळत राहावं लागणार नाही। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये आज 3,88,523 दशलक्ष लिटर म्हणजे 27% इतका पाणीसाठा पोहोचलाय। गेल्या काही दिवसात आटलेला पाणीसाठा 8%वरून आता 26.84% पोहोचलाय। त्यामुळे मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलेलं आहे।
राज्यातील शाळा सुरू झाल्यावर शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश, बूट आणि पायमोजे यासाठी शालेय शिक्षण विभागानं 53 कोटी रुपयांचा निधी वितरित केलाय. त्यामुळे यंदाचं शालेय शिक्षणाचं साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्यास विलंब होण्याची चिन्ह आहे. मध्य रेल्वेची पावसाळ्यापूर्वीची सगळी कामं पूर्ण झाली आहेत. रुळांवर पाणी साचणाऱ्या ठराविक स्थानकांवर आणि ठिकाणांवर रेल्वेनं पंप बसवले असले तरी काही ठिकाणी अजूनही पाणी साचतंय असं प्रवाशांचं म्हणणं आहे. गणेशोत्सवासाठी पेणमधून तब्बल 44,000 गणेशमूर्ती परदेशात रवाना झालेल्या आहेत. तर 2 दिवसांपूर्वी अखेरची 5,000 मूर्तीची खेप पाठवली आहे. अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड, थायलंड आणि मॉरिशस या देशात प्रामुख्यानं मूर्ती पोहोचलेल्या आहेत. डीएन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2A आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 या मार्गिकेवर प्रवाशांकडून डिजिटल तिकिटाचा वापर वाढला असून 18 जून रोजी एका दिवसात तब्बल 65% प्रवाशांनी व्हॉट्सअप तिकीट काढून प्रवास केल्याचं समोर आलं. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुविधा आवश्यक रस्त्यांची निर्मिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. याबाबत लवकरच डीपीआर करून निधी उपलब्ध केला जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यामध्ये वारीच्या काळात येणाऱ्या वारकरी आणि प्रवासी यांना अडचणी येऊ नये यासाठी मेट्रोच्या मार्ग 1 आणि 2 या लाईनवर अतिरिक्त 130 फेऱ्या चालवण्यात आल्या. याचा फायदा मेट्रो आणि वारकऱ्यांना झाला असून शहरातून तब्बल 3,19,000 नागरिकांनी मेट्रोमधून प्रवास केला. लोकलमध्ये सुरक्षितता वाढवण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेनं आता मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचं काम सुरू केलंय. सध्या मध्य रेल्वेच्या 25 लोकलमध्ये 50 सीसीटीव्ही यंत्रणा बसवलेल्या आहेत. आणखी 15 लोकलसाठी 30 यंत्रणा ऑर्डर करण्यात आल्या. राज्य परिवहन विभागानं ई-बाईक टॅक्सी सेवेसाठी तयार केलेल्या नियमावलीवर नागरिकांनी 85 सूचना हरकती नोंदवलेल्या आहेत. त्यात ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करू नका अशी मागणी करण्यात आली आहे. या हरकती सूचना सरकारकडे पाठवलेल्या आहेत. धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर या भागाची शहराच्या अन्य भागाशी थेट जोडणी देण्यासाठी उपाययोजना करण्यास राज्य सरकारनं सुरुवात केली आहे. त्यानुसार धारावीमध्ये मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्यासाठी MMRDAची नियुक्ती करण्यात आली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडिया विमान कंपनीला मोठा फटका बसताना दिसतोय. या अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांबद्दल आणि उड्डाणांबद्दल अनेक तक्रारी येत आहेत. अशातच DGCAनं एअर इंडियाला एक गंभीर इशारा दिलाय. जर कंपनीच्या उड्डाण प्रक्रियेमध्ये अनियमितता सुरू राहिली तर एअरलाईनचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो किंवा तो रद्दही केला जाऊ शकतो असा थेट इशारा देण्यात आला. म्युच्युअल फंडांचे नियम अधिकाधिक गुंतवणूकदार केंद्रित आणि उद्योगस्नेही बनवण्याचा निर्णय बाजार नियामक सेबीनं घेतलाय. त्यासाठी या नियमांचा आढावा सेबीकडून घेतला जातोय. सेबीचे कार्यकारी संचालक मनोज कुमार यांनी ही घोषणा केली आहे. एप्रिल ते जून 2025 या तिमाहीमध्ये शुद्ध प्रत्यक्ष करांचं संकलन आदल्या वर्षातील समान कालावधीच्या तुलनेत 1.39% घसरून 4.59 लाख कोटी रुपये इतकं राहिलंय. कर संकलन मंदावल्यामुळे ही घसरण झाल्याचं सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीमधून समोर आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1800 रेशन दुकानांचं कमिशन 5 महिन्यांपासून 18 कोटी थकलेलं आहे आणि त्यामुळे रेशन दुकानदारांचं कमिशन वाढवावं. दर महिन्याच्या 5 तारखेला दुकानदाराच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी राज्य स्वस्त धान्य दुकानदार करतायत. बीडमधील गावातील रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मिळवून देणार असं सांगत आमदार विक्रम काळे यांच्या पीएनं सरपंचाच्या पतीला 6,70,000चा गंडा घातला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. नाशिक शहर आणि परिसरात संततधार पाऊस सुरूच आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीसाठा 43% आल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. पावसामुळे गंगापूर, दारणा, नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील केडगाव उपनगरात गेल्या महिन्यापासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. विजेचा लपंडाव सुरूच असल्यानं नागरिक कमालीचे हैराण झालेत. हैराण झालेल्या नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. आईवडिलांनी आपल्या मालकीच्या घरात राहण्याची परवानगी दिली म्हणून मुलगा आणि सून कायमस्वरूपी राहण्याचा कायदेशीर हक्क सांगू शकत नाही अशी टिप्पणी उच्च न्यायालयानं केली आहे. आईवडिलांनी परवानगी मागे घेतल्यावर त्यांना घरात राहण्याचा अधिकार उरत नाही असं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं म्हटलंय. उजनी धरणात सोडण्यात येणारा दौंडमधील धरणातील विसर्ग मोठ्या प्रमाणात घटलाय आणि त्यामुळे पंढरपुरातील संभाव्य पुराचं संकट तुटताच टळलंय. पंढरपूर येथील पाणी पातळी 15 क्युसेकपर्यंत वाढली असून नीरा नरसिंहपूर येथील पाणी पातळी 30,000 क्युसेकपर्यंत आहे. सोलापूर पालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांच्या ओबीसी आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रांची वैधता तपासण्याचे आदेश केंद्रीय सार्वजनिक तक्रार मंत्रालयानं दिले. आयुक्तांविरोधात तक्रार आल्यानं मंत्रालयानं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलंय.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलेलं आहे। महिला घरी एकटी असताना तिची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली। उधारीवर सिगारेट दिली नसल्याच्या रागातून हत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणी अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय। कोपरगावच्या सोहळ्यात सुजय विखेंना आपल्या पराभवावर होण्यावर टिप्पणी केलेली आहे आणि दुग्धविकास खातं क्लिष्ट असून लोकसभेच्या निवडणुकीत सॉफ्टवेअर हँग झाल्यानं लोकांनी मला हँग केलं, नंतर सगळं सुरळीत झालं, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती असं विधान त्यांनी केलं। सोलापुरात 2 गटात तुफान हाणामारी झाली। गाडीचा हॉर्न वाजवल्यामुळे किरकोळ वादातून दगडफेक करण्यात आली आहे। यात माजी नगरसेवकाच्या मुलासह 7 जण जखमी झालेत। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। विदर्भातील शाळा आजपासून सुरू झाल्या। शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी ढोल ताशे वाजवून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। अकोला जिल्ह्यामध्ये अवैध वीट भट्ट्या सुरू आहेत असा गंभीर आरोप बाळापूर येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश सुरजुरसे यांनी केलेला आहे। या प्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांच्याशी फोनवर संवाद साधलेला आहे। यावेळी पंतप्रधान मोदींनी सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त करत तणाव कमी करण्याचं आवाहन केलंय। पंतप्रधान मोदींनी मायक्रोब्लॉगिंग साईट एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे। इराणच्या राष्ट्रपतींसोबत सध्याच्या स्थितीवर सविस्तर चर्चा झाली। संघर्ष संपवण्यासाठी संवाद आणि राजनैतिक उपाय हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं मोदींनी म्हटलेलं आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूया। इराणवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मोठी माहिती समोर आली आहे। इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करण्याआधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी उशिरा रात्रीपर्यंत ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली होती। ऑपरेशन मिडनाईट हॅमरच्या दरम्यान अमेरिकेच्या 125हून जास्त लढाऊ विमानांनी हल्ल्याच्या काळात मोठी कामगिरी केली आहे। अमेरिकेनं दावा केलाय की ऑपरेशन मिडनाईट हा इतिहासातला सर्वात मोठा B-2 ऑपरेशनल स्ट्राईक आहे। अमेरिकेचे युद्ध इराणशी नसून इराणच्या अणु कार्यक्रमाशी आहे असा दावा अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स यांनी केलाय। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरगची रशियाच्या दौऱ्यावर आहेत आणि ते राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार आहेत। इराणच्या विनंतीनंतर सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे। पाकिस्तान, चीन आणि रूसनं याला समर्थन दिलंय। इराणनं उड्डाणांवरील बंदी वाढवली आहे। अमेरिकन नागरिकांसह सैन्य लक्ष इराणनं देशाच्या हवाई हद्दीतील उड्डाणांवरील बंदी वाढवली आहे। आता मध्य पूर्वेतील प्रत्येक अमेरिकन नागरिक आणि सैनिक आमचं लक्ष आहे असा थेट इशारा त्यांनी अमेरिकेला दिला। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रोबियो यांनी मोठा दावा केलेला आहे। अमेरिकेला इराणला अणुऊर्जा प्रकल्प चालवण्याची परवानगी देईल, मात्र त्यांचं इंधन समृद्ध करून देणार नाही असा थेट इशारा देण्यात आलाय। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डो अणुऊर्जा प्रकल्प केंद्राचं प्रवेशद्वार उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। डोंगराच्या आत बांधलेले बोगदे देखील खराब झाले। इस्रायलचे लष्कर प्रमुख झमीर यांनी मोठी घोषणा केली आहे। इराणवरील हल्ले थांबणार नाहीत, अजूनही अनेक लक्ष्य शिल्लक आहेत, अनेक उद्दिष्ट साध्य करायची आहेत असा थेट इशारा त्यांनी दिलाय। अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर सौदी अरेबियामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। सुरक्षा यंत्रणा प्रत्येक हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत। प्रदेशात तणाव वाढत असतानाही सरकारकडून अद्याप कोणतंही अधिकृत विधान करण्यात आलेलं नाही। आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांचा आणि अणुसुविधांवर झालेल्या बॉम्बस्फोटाचा चीननं तीव्र निषेध केलाय। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी आखाती देशांशी बोलून एकता व्यक्त केली आणि इराणमधून आपल्या नागरिकांची सुटका करण्याची मागणी केली। संवाद आणि अण्वस्त्रांपासून दूर राहणं हा शांतीचा मार्ग आहे असं मॅक्रॉन यांनी म्हटलंय। इराणवरील हल्ला हा केवळ लष्करी कारवाई नाही, तर संपूर्ण प्रादेशिक स्थिरतेला आव्हान देणारं पाऊल आहे असा इशारा हिजबुल्लाहनं अमेरिकेला दिलाय।
इराणच्या अणुस्थळांवर हल्ला हा आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे असं विधान भारतातील इराणी राजदूत इराज इलाही यांनी केलं. मध्य पूर्वेतील स्थिरता ही आमची प्राथमिकता आहे. इराणचा अणु कार्यक्रम आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी एक गंभीर धोका आहे असं कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी वक्तव्य केलं. इस्रायल आणि इराणमधील युद्धात आतापर्यंत 865 जणांचा मृत्यू झालाय तर 3000हून अधिक लोक जखमी झालेत. इराणमध्ये आणखी नुकसान करण्याचं इस्रायलचं टार्गेट असल्याची माहिती समोर येते. इस्रायलनं पुन्हा एकदा इराणच्या लष्करी तळांवर हल्ला केलाय. इमाम हुसेन स्ट्रॅटेजिक मिसाईल हेडक्वार्टर्ससह अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलनं दावा केलाय. जर सध्याचं इराण शासन इराणला महान बनवण्यात अयशस्वी ठरत असेल तर सत्ता बदल का होणार नाही असा सवाल ट्रम्प यांनी केलाय. इराणच्या परमाणु ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांनी हे ट्विट करत सवाल केला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमधील फोर्डोन न्यूक्लिअर साईटचे एंट्री पॉईंट नष्ट झालंय. डोंगराळ भागात देखील मोठं नुकसान झालंय तर समोर आलेल्या सॅटेलाईट फोटोमधून जमीन खचल्याचं देखील स्पष्टपणे दिसतंय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मॉस्को इथे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना भेटणार असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे अनेक देश इराणला आपली अण्वस्त्र देण्यास तयार आहेत असा दावा रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी केला. अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणनं तेल पुरवठा करणाऱ्या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अरुंद होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे निम्म्या जगावर इंधन तुटवड्याचं आणि दरवाढीचं संकट येऊ शकतं. इराण सतत होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देत आहे. या पार्श्वभूमीवर भारतानं एक मोठं पाऊल उचललंय. भारतानं मध्य पूर्वेतील पुरवठादारांऐवजी रशिया आणि अमेरिकेतून जास्त तेल आयात करणं सुरू केलंय. अमेरिकेनं इराणच्या 3 अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केले आहेत. यानंतर इराणची अणु ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. दरम्यान या कारवाई अंतर्गत इराणवर हा हल्ला करण्यात आला आणि त्या कारवाईला मिडनाईट हॅमर असं नाव देण्यात आलं.